नमस्कार स्कॉलर्स. म्हणजे सर्व जे स्कॉलरशिपला बसले आहेत ते सर्व विद्यार्थिनी आणि विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज पाहतो आपण दुसरा धडा चाललेला आहे आपला नैसर्गिक संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या. नैसर्गिक संख्या म्हणजे नॅचरल नंबर्स, पूर्ण म्हणजे होल नंबर्स, पूर्णांक संख्या म्हणजे इंटीजर्स आणि परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर्स. हे सर्व आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला पाहणार आपण काही पॉईंटचे व्हिडिओ मुलं स्किप करतात, पण ते स्किप करू नका, कारण पॉईंटमध्ये काही ट्रिक्स सांगितले जातात, चांगलं समजून सांगितलेलं असतं. आणि तुम्हाला वाटलं जसं स्वाध्याय आहे, पण स्वाध्यायामध्ये जर 10 ते 12 क्वेश्चन्स असतील किंवा 20 पण असतील, पण याच्यामध्ये सर्व पॉईंट आलेले नसतातच, प्रत्येक पॉईंटवर उदाहरण दिलेलं नसतं. ठीक आहे, पण जो पॉईंट दिलेला नाही, ज्या पॉईंटवर एक्झाम्पल दिलेलं नाही, त्याच्यावर जर परीक्षेला प्रश्न आले तर होईल की नाही फजिती. म्हणून हे जे एक्सप्लेनेशन जे व्हिडिओ आहेत ते स्किप करू नका, ते पहा कंपल्सरी. ठीक आहे, पहिला पॉईंट. नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर्स. पहा, आपण पहिल्यापासून काय शिकल्यानंतर सुरुवातीला आपण 1 शिकलोय. 1, 2, 3, 4 असे कितीही आहेत, आपण त्यांना अगणित म्हणतो. ते नंबर्स आपल्याला शेवटपर्यंत मोजता येत नाहीत, त्यांना म्हणायचं नैसर्गिक संख्या, त्यांना मोज संख्या असेही म्हटले जाते. नैसर्गिक संख्यांचा संच n, कॅपिटल N या अक्षराने दाखवला जातो. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. नैसर्गिक संख्या कशा आहेत? अनंत. गायला जागा सुद्धा येऊ शकतात परीक्षेला. नैसर्गिक संख्यांची बेरीज नैसर्गिक संख्याच असते. नैसर्गिक संख्यांची वजाबाकी नैसर्गिक संख्या येईल असे सांगता येत नाही. जर मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली तर नैसर्गिक संख्या येईल, पण छोट्या संख्येतून मोठी संख्या जर वजा केली तर मात्र वजामध्ये येतात. म्हणजे -5 हा काय असतो? पूर्णांक संख्या, इंटीजरमध्ये येतं. बेरीज नैसर्गिक आहे, वजाबाकी नैसर्गिक येईल अशी शाश्वती नाही. नैसर्गिक संख्यांचा गुणाकार नैसर्गिक संख्याच येतो. नैसर्गिक संख्यांचा भागाकार नैसर्गिक येईल असे सांगता येत नाही. दशांश पॉईंटमध्ये पण येऊ शकतं, हो की नाही? पूर्ण भाग नाही गेला तर पॉईंटमध्ये येतं का नाही? मग खंडित, अखंडित. पुढचं पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर्स. आता जो आपण नैसर्गिक संख्यांचा संच पाहिला, त्याला सुरुवातीला जर 0 लावला तर कोण तयार होतो? पूर्ण संख्यांचा संच. तो कशाने दाखवतात? डब्ल्यूनी. डब्ल्यूनी का दाखवतात? होल म्हणतो ना आपण, होल नंबर्स. पहा, HOLE होल वेगळा आहे आणि WHOLE होल म्हणजे संपूर्ण, पूर्ण, आणि होल म्हणजे छिद्र किंवा बीट. चला, तुमचं इंग्लिशचं पण केलंय मी एक टॉपिक. पुढचं 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. नैसर्गिक मध्ये 1 आहे, पूर्ण संख्यामध्ये 0 आहे. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही, कारण त्या अनंत आहे. तर नैसर्गिकच्याच सुरुवातीला आपण 0 लावलेला आहे, त्यामुळे ते शेवट काय त्यांचा डॉट 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 किती पण वाढणार आहेत, हनुमानजीच्या शेपटीसारखं. ठीक आहे, पुढचं पूर्णांक संख्या म्हणजे इंटीजर्स. 0, 1, 2, 3, 4 इकडे किती पण वाढवा, -1, -2 म्हणजे ऋण इकडे किती पण वाढवा. याच्या संचाला काय म्हटलं जातं? पूर्णांक संख्या. दाखवतात कशाने? आयने. कातला इंटीजर म्हणतात म्हणून आय. यात सर्व नैसर्गिक संख्या 0 व नैसर्गिक संख्यांच्या विरुद्ध संख्या येतात. 0 असतो, इकडे नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4, इकडे त्यांच्या विरुद्ध संख्या -1, -2, -3. ओके. सर्वात लहान पूर्णांक संख्या सांगता येणार का? नाही. इकडे जसं येऊ तसे लहान संख्या होत जाणार आहे. मी -1000 असेल, नंतर -2000 असेल, किती पण असेल. जसं इकडे असतात तसे इकडे मायनस निगेटिव्हमध्ये पण असतात, ऋणमध्ये पण असतात. 1 ही सर्वात लहान धन पूर्णांक संख्या आहे. 1 ही सर्वात लहान धन पूर्णांक संख्या आहे. सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही. सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या
सांगता येत नाही. लहान सांगता येते, मोठी सांगता येत नाही. लहान कोण आहे? 1 आणि मोठी सांगता येत नाही, कारण नैसर्गिक संख्यांचा संच इकडे पूर्ण चालतो. पुढे धनपूर्णांक संख्या 1 2 3 4 5 6 अगणित. ऋण पूर्णांक संख्या -1 -2 -3 डॅश 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 म्हणजे अगणित. तिथे पण आपण सांगू शकत नाही शेवट त्यांचा कुठे होईल. आता व्यवहारात धनसंख्येच्या आधी अधिक हे चिन्ह देत नाहीत. ऋणसंख्येचे चिन्ह मात्र लिहावेच लागते. तसेच शून्याला कोणतेही चिन्ह नाही. शून्याला कोणतेही चिन्ह देत नाहीत. लक्षात द्या. सोप्या सोप्या गोष्टी असतात. कानावरून जर गेल्या नाही तर परीक्षेला आपल्याला कन्फ्युजन होणार. म्हणून हे व्हिडिओ कंपल्सरी पहा. कारण पॉईंट वाचायचं तुम्हाला कंटाळा येतो ना, वाचायचा कंटाळा येतो, मग ऐका तरी कमीत कमी. पुढचं पूर्णांक संख्यांची बेरीज कशी करत पहा. समान चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करताना चिन्हाचा वापर न करता संख्यांची बेरीज करायची. जे आजपर्यंत आपण करत आलो होतो लहानपणापासून, आहे का. तुला 2 चॉकलेट दिले, मला 3 दिले, झाले किती? 5. हो की नाही. दोघंही अधिक दोघंही कसे असतात? धन असतात. दोघंही धन असतात. चिन्ह कोणतं असतं? जे चिन्ह आहे तेच चिन्ह द्यायचं. आता जर दोन्हीही ऋण ऋण असतील तर ऋण चिन्ह द्यायचं. दोघं ऋण असेल तर ऋण 2 ऋण 3. सारख्या गुण असलेल्या मुलांची मैत्री जमते. हो की नाही. आणि मग उत्तर येतं 5 आणि त्याला चिन्ह काय येणार? जशी मैत्री आहे तसं. ते चांगले असतील तर चांगलंच रिझल्ट निघणार. दोघं पण वाईट असेल तर वाईट. हो की नाही. त्यांच्या एकत्र येण्याने वाईट कामच मोठं होत असतं. मग पुढचं भिन्न चिन्ह असलेल्या पूर्णांक संख्यांची बेरीज करताना चिन्हाचा विचार न करता मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचे चिन्ह द्या. पहा, जर उदाहरण घेतलं आपण -5 आणि +3, यांचे काय करायचे आपल्याला? मोठ्यातून लहान करा वजा. मोठ्यातून लहान वजा केली 2. पण इथं प्रभुत्व कोणाचं असणार आहे? जो मोठा आहे त्याचं चिन्ह, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं. ठीक आहे. जर उलट घेतलं आपण याच्या +5 -3, तर मोठ्यातून छोटं वजा केलं 2. पण वर्चस्व कोणाचं राहणार आहे? वर्चस्व मोठ्याचं राहतं. मोठ्याला कोण चिन्ह आहे? अधिक. उत्तर +2 येतं. ठीक आहे. पुढचं कोणत्याही संख्येत एखादी धनसंख्या मिळवणे म्हणजे संख्या रेषेवर त्या संख्येपासून उजवीकडे तेवढे एकक पुढे जाणे. आता 5 आहे. 5 मध्ये 2 मिळवले, 1 एकक पुढे गेलं, 2 एकक पुढे गेलं. ठीक आहे. मग 7 उत्तर आलं. वजाबाकी. एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजे दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या पहिल्या संख्येत मिळविणे. म्हणजे जी संख्या वजा करायची ना त्याचं चिन्ह बदललं जातं. हे पाहिजे. वजा आहे, इथं अधिक होणार. उत्तर आलं 11. आता हे जर -8 असते, त्यातून -3 केले, -3 केले, मग -8 +3 आपलं पुन्हा 5 येणार. वर्चस्व कोणाचं? मोठ्या संख्येचं वर्चस्व. मग उत्तर 5 -5 येईल. पुढचा पॉईंट कोणत्याही संख्येत ऋण संख्या मिळविणे त्या संख्येपासून तेवढे एकक डावीकडे जाणे. 2 आहे. 2त -3, 1 2 3 कोण आलं? -1. पुढचा पॉईंट महत्वाचे आहेत. आणि कमेंट लिहित चला. कमेंट लिहिलं की चांगलं वाटतं की नाही. कमेंट लिहित चला. विरुद्ध संख्या. ज्या 2 संख्यांची बेरीज 0 येते त्या एकमेकींच्या विरुद्ध किंवा बेरीज व्यस्त संख्या असे म्हणतात. बेरीज व्यस्त किंवा विरुद्ध. 3चं -3, दोघं किती होणार आहे? 0. विरुद्ध संख्या शून्यापासून सारख्याच अंतरावर आणि विरुद्ध दिशांना असतात. इथं 0 आहे, इथे +3 असेल, तेवढ्याच अंतरावर इकडे -3 असेल. 2 विरुद्ध संख्यांची बेरीज 0 येते. पुढे विरुद्ध संख्यांच्या जोडीला बेरीज व्यस्त संख्यांची जोडी असेही म्हणतात. पूर्णांक संख्यांचा लहान मोठेपणा.
आता पहा, संख्या रेषेल उजवीकडील प्रत्येक संख्या ही तिच्या डावीकडच्या संख्येपेक्षा 1ने मोठी. आता 3 हा 2पेक्षा मोठा आहे, 2 हा 1पेक्षा 1 युनिटने मोठा असतो. 1 युनिटने मोठा असतो. जसं जसं आपण उजवीकडे जाऊ तसं तसं संख्या वाढत जातात, त्यांची किंमत वाढत जाते. जसं आपण डावीकडे येऊ संख्या छोट्या छोट्या होत जातात. शून्यापेक्षा वजा चिन्ह कधी पण छोटे संख्या असतात, काय हे लक्षात घ्या. इकडे 0 आहे आणि तुम्हाला इथे -8 दिले, ते चिन्ह 8 कडे न करता मोठं चिन्ह शून्याकडे येणार. याच्याच ऐवजी जर 8 अधिक असतील तर मग मात्र 8 मोठे. पुढचं, पूर्णांक संख्यांचा गुणाकार. 2 धन पूर्णांकांचा गुणाकार धन येतो, लक्षात घ्या. 1 पूर्णांक 1 ऋण असेल तर गुणाकार ऋण होतो. 1 धन आहे 1 ऋण आहे, त्यांचा गुणाकार केला तर तो ऋण येतो. दोघी धन धन असतील उत्तर धन येतं. दोघी ऋण ऋण असतील तरी पण गुणाकारात उत्तर अधिकच येतं. 2 पूर्णांकांचा गुणाकार धन येतो, हो की नाही. पुढचं, पूर्णांक संख्यांचा भागाकार. हे असं वाकडं वाकडं का आलं माहितीये का? हे असं वाकडं वाकडं पुस्तक नवीन आहे ना, आणि मग त्याला फोटो काढताना काय होतं ना, इकडचे थोडेसे कागद तिरका होतो, त्यामुळे तिरके आले. मी मागच्या वर्षी मार्गदर्शिकेला पुस्तक फाडलं होतं, पण यावेळेस फाडणार नाही, कारण सिलेबसची सुरुवातच आहे यावेळेस. कोणाला तरी उपयोगाला पण येऊ शकते परत ते पुस्तक. पुढचं, पूर्णांक संख्यांचा भागाकार. पूर्णांक संख्याचा भागाकार पूर्ण संख्या किंवा अपूर्णांक असतो. आता 8ला जर 4ने भागलं, 4 दुने 8, भागाकार किती आला? 2 आला आणि बाकी 0 मोडली. बाकी 0 म्हणजे भागाकार कसा आलेला आहे? पूर्ण. पण 7/2 केलं, 6, खाली उरला 1, इथं पॉईंट द्यावा लागतो आपल्याला, की नाही. मग याला काय म्हणायचं? याचा काय आलेला? अपूर्णांकामध्ये भागाकार आलेला आहे. 3 पूर्ण 1/2. धन पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागायचं. 5 - 3 पूर्ण संख्या वजा होते. काय? वरच्याला वजा दिलं तरी चालते, खाली दिलं तरी चालतं, ठीक आहे. ऋण पूर्णांकाला ऋण पूर्णांकाने भागलं तर दोघं वजा वजा आहेत, हे दोघंही कट होऊन जातात, उत्तरामध्ये अधिक येतं. हे बाकी काही एवढं बघायची गरज नाही, ठीक आहे. म्हणजे हा वजा आहे, हा पण वजा आहे, तू कट मी कट, दोघांना जोडी आहे, दोघं गेले पळून, राहिले मग अधिक. तसं या इथे पण काय, -5/3 बरोबर -5/3 किंवा 5/-3. तुझं सुख ते माझं सुख, माझं दुःख ते तुझं दुःख, हो की नाही. जीवनभर सांभाळू, जोडी निभू, हो की नाही. मग याला जरी ऋण असेल तरी तो ऋण स्वतःवर घेऊ शकतो वरचा. तसं जीवनसाथी हम. पुढचं, एका पूर्णांक संख्येला दुसऱ्या शून्येतर पूर्णांक संख्येने भागले की मिळणारा भागाकार लिहिताना छेद हा धनपूर्णांक संख्या असावी, हा संकेत आहे. आता पहा, 9/-5. उत्तर काय तर यांचं? -9/5 लिहायचा. ही लिहायची पद्धत आहे. छेद धनामध्ये लिहायचा. पुढचं, m ही पूर्णांक संख्या असेल तर m अधिक ही लगतची मोठी पूर्णांक संख्या असते. m व m+1 या दरम्यान एकही पूर्णांक नसतो. उदाहरणार्थ 5 अधिक 6, 5 आणि 6 या दरम्यान कोणी पूर्णांक असतो का? पूर्णांक नाही. अपूर्णांक लागेल तेवढे बसतील, पूर्णांक बसणार नाही. दशांश पण भरपूर बसतील, पूर्णांक बसणार नाही. शून्याने कोणत्याही संख्येला भागता येत नाही, हा भागाकार अर्थहीन आहे. 3/0. पुढचं, परिमेय संख्या म्हणजे रॅशनल नंबर्स. नीट शिका, परिमेय संख्या तुम्हाला पुढच्या वर्षी 8वीला पण उपयोगी येतील. p हा कोणताही पूर्णांक आणि q हा शून्येतर पूर्णांक आहे, म्हणजे q ची व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू 0. आणि p हा काय? कोणता पण पूर्णांक, म्हणजे वजामध्ये चिन्ह असतील, शून्य असेल किंवा धनामध्ये असतील.
तर पी छेद क्यू ही परिमेय संख्या असते, रॅशनल नंबर असतो. उदाहरणार्थ पहा, 5/7 वजा 11/8 आणि 15/17. हो की नाही? हे काय वजा आहे, म्हणजे हा कोणताही पूर्णांक आहे आणि खाली शून्य नाही. पुढचं, परिमेय संख्येचे दशांश रूपात रूपांतर करायचं आपल्याला. कसं करायचंय? 7वीला मला वाटतं एक स्वाध्याय आहे पूर्ण. वर्गाचा अभ्यास पण चांगला करा, म्हणजे आपल्या स्कॉलरशिपला त्याचा सपोर्ट होतो. किंवा स्कॉलरशिप चांगला केला की वर्गात आउट ऑफ मिळून जातात. हो की नाही? स्कॉलर्स आहात तुम्ही, वर्गाचा विचार नाही करायचा, वर्गाचा अभ्यास यू होतो, यू चुटकी वाजवतानाच. पहा, 135 भागिले 12. 135ला 12ने भागलं. 12 एक 12, खाली उरला 1. पुन्हा 12 एक वरून घेतला 5चा 15 झाला. 15तून 12 एक 12, खाली उरले 3. आता काय करायचं? आता इथं काय करायचं? पॉईंट द्यायचा आणि पुढे 0 0 0 घ्यायचे. मग इथं पण पॉईंट द्यायचा, वरचा 0 घेतला. 30 झाले, 12 दुने 24, 6 उरले, 60 झाले, 12 पंचे 60. उत्तर किती आलं? 11.25. खाली बाकी 0 उरली, म्हणून हा कोण आहे? खंडित. काय आता ह्या 5च्या पुढे कोणती संख्या येणार का? कोणतीच नाही येणार, कारण इथं 0 आले. मग याला म्हणायचं खंडित दशांश रूप. जेव्हा हा भागाकार संपत नाही, हनुमानच्या शेपटीसारखा वाढत जातो वाढत जातो वाढत जातो, मग त्यावेळेस मात्र त्याला अखंडित म्हणावं लागतं. आता हे दशांश रूपात लिहा. हा 3 पूर्ण आहे, 3 पूर्ण आहे. ठीक आहे, मग काय करायचं? 5 त्रिक 15 आणि 1 माहिती ना तुम्हाला? 5 ने गुणायचं आणि अंश त्याच्यामध्ये मिळवायचा आणि आहे तोच छेद लिहायचा. हे आलं 16/5. तर इथं काय केलं त्यांनी? 1/5. पहिला फक्त 1/5चं रूप काढलंय. 0.2 आलं, 3 असाच ठेवला, त्याच्या पुढे 0.2, 3.2. ही एक पद्धत आहे. किंवा मग असं 16 करून घ्यायचं, 16ला 5ने भागलं तरी पण 3.2 येतं. किंवा 5 आहे ना, 5 हा काय करायचा? 10च्या पटीमध्ये कसा होईल तो पाहायचा. ह्या काही जोड्या आहेत, 5 असल्या की 2 ने गुणायचं, 4 असेल तर 25 ने गुणायचं, 2 असेल तर 5 ने गुणायचं. मग किती आलं? 32/10 आणि पॉईंट शिफ्ट करायचा मग वरती. कोणत्याही पद्धतीने करा, जी तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये असेल ती वापरायची कायम. नवीन परीक्षेच्या वेळेस ट्राय करायचा नाही. ट्रायला तुम्ही आत्ताच करा, तुम्हाला कोणती पद्धत समजते, हो की नाही, तीच वर्षभर वापरता येते. मग पुढचं, अखंड आवर्ती दशांश रूप. आपण 20/3 या संख्येचे दशांश रूप काढायचं. तर पहिलं आपण अखंडित पाहिलं का, तर शेवटी 3 0 0 येत होता, इथे 0च येणार नाही. पहा, 3 भाग दिला 18, पुन्हा 2 उरले, पुन्हा 18, पुन्हा 18, पुन्हा 18, म्हणजे 6.6 असं हे हनुमानच्या शेपटीसर चालणार आहे. म्हणून याला काय म्हणायचं? अखंडित. अखंडित. पुढचं, आता अखंडितचं पहा, जेव्हा एकच नंबर पुन्हा 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 येतो पॉईंट नंतर, तेव्हा तो नंबर असा लिहितात 6.6 आणि डोक्यावर डॉट. ठीक आहे. किंवा आता एखादा ग्रुप पुन्हा पुन्हा येत असेल, 37 37 37 37, मग त्या 37च्या डोक्यावरती रेष ओढायची असते. इथे पहा 7214 7214, मग 7214च्या पुढे रेषा ओढायची, असा अर्थ होतो की हाच ग्रुप पुन्हा 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 कंटिन्यू होणार आहे. पुढचं, परिमेय संख्यांचा समूह नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या यातील सर्व संख्यांना सामावून घेतो. बरोबर आहे. ह्या परिमेय संख्याच्या अंडर नैसर्गिक संख्या W आणि I सगळे येतात. तो कशाने दाखवतात? Q या अक्षराने दाखवतात. 0 ही परिमेय संख्या आहे, कारण 0/2 या स्वरूपात लिहू शकतो. पुढचं, ज्या परिमेय संख्येचे, कारण आपण पाहिलं ना, फक्त इथं Q 0 नसावा, Q इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे छेदस्थानी 0 नको आहे. अंशस्थानी चालतो का, तर वरती पूर्णांक आहे आणि 0 हा पूर्णांकामध्ये येतो, म्हणून 0/2 0/3 ही संख्या लिहू शकतो.
ज्या परिमेय संख्येचे अंश व छेद यांची चिन्हे समान असतात ती परिमेय संख्या धन असते, तसे जिचे छेद अंश चिन्हे भिन्न असतात ती ऋण असते. हे बघा, इथे प्लस आहे, इथे प्लस आहे, ही धन आहे, इथे एकाला कोणाला तरी मायनस आहे, ती मायनस आहे, ती कोण आहे? ऋण परिमेय संख्या. पुढे झालं का? हा, दिलेल्या परिमेय संख्येशी समान असलेल्या परिमेय संख्या पुढील रीतीने मिळवता येतात. परिमेय संख्येचे अंश छेद एकाच शून्येतर पूर्णांकाने गुणणे, अंश व छेद यांना त्याच सामायिक विभाजकाने भागणे. आता 1/2 जर आपण 2 ने गुणलं तर 3/6 येतो, त्याला 4 ने गुणलं तर 4/8 येतो, 10 ने गुणलं तर 10/20 येतो, 15 ने गुणलं तर 15/30 येतो. हे सगळे एकच, यांची किंमत सेम असते, फक्त दिसणं वेगळं असतं. एकाच संख्येने भागा किंवा एकाच संख्येने गुणा. आता ह्याला आपण 5 ने भागलं, याला 5 ने भागलं, कोणाला? 3/6. पुन्हा याला मी 3 ने भागलं, 3 ने भागलं, कोणाला? 1/2. आला का पुन्हा 1/2 सुरुवातीचा. एखाद्या परिमेय संख्येला संक्षिप्त रूप देत गेल्यास शेवटी अशी परिमेय संख्या मिळते की जिचा अंश आणि छेद यांचा 1 आणि -1 यांच्या व्यतिरिक्त सामायिक नसतो, सामायिक अवयव नसतो. म्हणजेच इथे मूळ संख्या येते आणि इथेही मूळ संख्या येते, इतकं भाग देत जायचं असतं आपल्याला. ही संख्या परिमेय संख्येचे अतिसंक्षिप्त रूप असते, अतिसंक्षिप्त रूप असते, स्मॉलेस्ट एकदम, छोट्यात छोटं करत जायचं. पुढचा पदावली सोडवण्याचे नियम. राशीत एकापेक्षा अधिक क्रिया असतील तर भागाकार व गुणाकार ह्या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील त्याच क्रमाने करायच्या. भागाकार व गुणाकार या फक्त. नंतर बेरीज वजाबाकी या क्रिया आल्या त्या पण डावीकडून उजवीकडे करत जायच्या, म्हणजे आपण इकडून इकडे करायच्या. कंसात एकापेक्षा जास्त क्रिया आल्या तर दोन्ही नियम पाळून त्या क्रिया अधिकाची, तर बॉडमास वापरायचाच असतो. समजलंय? आता उदाहरण पहा. इथं 30 गुणले 10 भागिले 5 अधिक 4. इथे काय केलं त्यांनी? अधिभागाकार केलाय. अधिभागाकार करायचा किती आलं? 2, हो की नाही? आणि मग 30, मग गुणाकार करायचा आणि मग बेरीज करायची, म्हणजे बॉडमासचा उपयोग करायचाच आहे इथे. इथे पहा, आधी कंस सोडवायचा असतो, आधी कंस सोडून घेतलं त्यांनी. 10 आणि 3 13, 13तून 5 गेले, 8 गेले 5. मग यांचा भागाकार केला आणि मग ही बेरीज केली. बॉडमास म्हणजेच कंचे भागू मेव, कंचे भागू एव. क्रियांचा क्रम स्पष्ट होण्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा कंसांचा उपयोग करावा लागतो. त्यासाठी साधा कंस, चौकटी कंस, मैरप कंस वापरले जातात. आता ह्याचं काय असतं? चे म्हणजे काय? गुणाकार. हे माहिती असेल तुम्हाला. कंसातील सर्वात प्रथम क्रिया गोल कंस सोडवायचा, मग कंसाच्या आतमध्ये काय असेल ते पण कंचे भागू बेवणीच करायचं, भागाकार करायचा, मग गुणाकार करायचा, बेरीज करायची, वजाबाकी करायची. चला, इथे आपलं स्पष्टीकरण संपलेलं आहे 2 पॉईंटचं. आता उद्यापासून आपण घेऊयात 2.1, 2.2 आणि असेल तर 2.3. ठीक आहे. अभ्यास करा, खूप सारा आत्तापासूनच करा आणि हे स्किप करू नका. बरेच मुलं एक्सप्लेनेशन स्किप करतात. तुम्हीही वाचत नाही कारण तुम्हाला कंटाळा आलेला असतो. समजून सांगितलेलं आहे, चांगलं समजलं असेल तर कमेंटमध्ये लिहा समजलंय म्हणून. नाही समजलं तर नाही म्हणून सांगा, कोणता पॉईंट समजवतो तो समजून देईल मग मी.